स्वाद कल्पनामध्ये आपलं स्वागत आहे। आजची रेसिपी आपण बनवतोय होममेड पनीरची रेसिपी। ही रेसिपी बनवण्यामागचं कारण असं आहे की बऱ्याच ठिकाणी पनीर पटकन अवेलेबल होत नाही। मग अशा वेळेस आपण घरच्या घरी कमी वेळेत कसं पनीर बनवायचं ते मी तुम्हाला शेअर करते। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। इथं मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे। दूध हे आपल्याला फुल क्रीम घ्यायचे। हे कमी गॅसवरती आपल्याला उकळत ठेवायचे। एका पडीच्या साहाय्याने सतत तिला हलवत राहायचे। इथे एक बाउल घेतलाय। बाउलमध्ये आपल्याला व्हिनेगर टाकून घ्यायचे 2 चमचे आणि 2 चमचे पाणी। हे मिश्रण मिक्स करून थोडं आपल्याला उकळत्या दुधामध्ये टाकायचे आणि दूध मिक्स करून घ्यायचे, जेणेकरून दूध फाटायला सुरुवात होते। या पद्धतीने केल्यामुळे आपलं होणारं पनीर हे अगदी सुपर सॉफ्ट तयार होतं। बघू शकता दूध अगदी फाटायला सुरुवात झाली आहे। दूध फाटून तयार झाल्यानंतर आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचे 1-5 मिनिटाकरता। एका भांड्यामध्ये चाळणी ठेवून आपल्याला त्यावरती स्वच्छ रुमाल अंथरायचा आहे आणि त्यावरती हे मिश्रण गाळून घ्यायचे। बघू शकता याप्रमाणे आपण हे मिश्रण गाळून घेतले। आता या मिश्रणावरती आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचे आणि स्वच्छ धुवून घ्यायचे, जेणेकरून आपल्या पनीरला व्हिनेगरचा वास राहणार नाही। आता हे झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण हलक्या हाताने पिळून घ्यायचे। हलकंसं पाणी त्यात राहू द्यायचे, जेणेकरून आपलं पनीर मऊ आणि सॉफ्ट होणार। या पद्धतीने पिळून झाल्यानंतर आपल्याला त्याला छान दाबून सेट करून घ्यायचे। एका डब्यात आपण त्याला 1 तासासाठी सेट करायला ठेवणार आहोत। असं प्रेस करून घ्यायचं आणि त्यावरती वजन ठेवायचं। म्हणजे पनीरलाही आकार चांगला येतो। 1 तासानंतर आपण ओपन करून बघू शकता तुम्ही आपलं पनीर तयार झालेलं आहे, तेही घरच्या घरी आणि कमी टाइमात। आता याचे आपण स्लाइस करून घेऊ। अगदी सॉफ्ट असे पनीर आणि तेही घरच्या घरी कमी टाइमात। तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा आणि मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तुमचं पनीर कसं तयार झालेलं आहे। अगदी मार्केट सारखं तयार झालंय। घरच्या घरी पनीरची तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा आणि मला कमेंट्स नक्की करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत गुड बाय।